समर हॉलिडेची मजा जी काय आहे ते सगळे एन्जॉय करतायत, म्हणूनच हा समर स्पेशल एपिसोड आहे आणि तुमच्यासाठी आम्ही इकडे बिग फिशमध्ये खास आमरसपुरीचं नियोजन केलं आहे. थँक्यू. स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. थँक्यू. कसे आहात? एकदम छान. एकदम छान. तर आमरसपुरीने आधी सुरुवात करूया, मग मी प्रश्न विचारते. चालेल? हो. कॅप्टन ऑफ द शिप काय म्हणणं आहे तुमचं? बरंच काय म्हणणं आहे. सुरू करूया. आधी आमरसपुरी खाऊया. चला मंथन, तू ज्याची कधीपासून वाट बघतोयस, काय जास्त आवडलं रोहन सर? आमरस आणि पुरी पण. ओके, तुम्ही जसं इंट्रोमध्ये म्हणाले की ट्रेलर जे टीजर आले आणि मुलांचं इंट्रोडक्शन झालं, मग जाईचं इंट्रोडक्शन झालं, एकदम फील गुड मुवमेंट होत्या त्या सगळ्या. ते बघताना इतकं छान वाटत होतं. खरं तर कौतुक आहे की अशा प्रकारचा चित्रपट प्रेक्षकांसाठी आणणं, की फक्त या मजा करा आणि तुमचं बालपण जगा पुन्हा एकदा. तुमच्या डोक्यामध्ये कधी हा विचार आला की अशा प्रकारचा चित्रपट आपण करूया? नाही, अजिबात नाही. कारण की माझं सगळं लहानपण कोकणात गेलंय. माझं गाव आहे श्रीवर्धन, रायगडला. माझी मावशी राहते संगमेश्वरला, आत्या राहते रत्नागिरीला. पण ते सगळं कोकण आणि असं सगळा जो पट्टा आहे ते सगळे रिलेटिव्स आणि नातलग आणि सगळं. मामांचं आणि आईचं गाव हे कोल्हापूर आहे. त्यामुळे जो पट्टा होता तो सगळा कोकणातला होता. पण कधी असा विचार आला नाही की आपण कोकणावरती किंवा कुठल्या गावावरती असा सिनेमा आणूयात. लिहित काही गोष्टी असतो आपण, त्यातली ही एक गोष्ट होती जी मी लिहित गेलो होतो आणि मला त्यातनं काही सापडत गेलं होतं. म्हणून हा विचार केला होता की आपण कोकणावरती आणि किंवा गावातली एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करूया. येस, पण ह्या मुलांनी किती मजा केली आहे शूटिंग दरम्यान. भूमिकांकडे वळायच्या आधी तुम्ही किती मजा केली आहे तिकडे श्रीवर्धनमध्ये? खूप खूप. म्हणजे आम्ही जगलोय आमच्या सुट्ट्या. सुट्ट्या जगल्यात. येस आर्यन? एप्रिल मे तिथेच होता. म्हणजे 10वीच्या माझ्या एक्झाम संपली 10वीची, मग एप्रिल मेची सुट्टी माझी तिथेच गेली. म्हणजे शूट करतानाच मी वॅकेशन्स एन्जॉय केले, समुद्र फिरलो, मच्छी खाल्ली आणि तिथल्या वाड्या होत्या त्या फिरलो आणि बऱ्याच गोष्टी शॉपिंग करून घेऊन पण गेलो घरी. शॉपिंगही केली. साजिरी? एक मिनिट, ह्याच्यातनं वेळ कधी मिळाला शूटिंगमधून? हा, म्हणजे आपण बसायचो ना कधी कधी असं. मी कधी बसायचो? म्हणजे फॉर्च्युनेटली आम्हाला चौघांनाही सेम अनुभवता आलं, कारण आमच्या सगळ्यांच्या परीक्षा संपून आम्ही लगेच परीक्षा संपल्या आम्ही शूटला आलो आणि त्यामुळे सगळ्या ज्या गोष्टी फिल्ममध्ये दिसत आहेत त्या आम्ही खरंच तिकडे सगळ्या केल्या. आणि 99ची सुट्टी कशी असायची किंवा रादर सुट्टीच कशी असते श्रीवर्धनची हे आम्हाला अनुभवता आलं. त्यामुळे आम्ही खूप मजा केली. चित्रपटाचं नाव आहे एप्रिल मे 99. खरं तर जेव्हा अनाउन्समेंट झाली होती, अरे काय असेल एप्रिल मे 99च का, सरोन सर काय सांगायला आवडेल? एप्रिल मे 99 काय नेमका यामागे अर्थ होता आहे? ॲक्च्युली सुट्ट्याच खरं तर. ह्या लाईनला आल्यानंतर काही सिनेमे आपल्याला कळतात, मग ते इंग्लिश असतील कुठले लँग्वेजमधले. तर त्याच एक समर ऑफ 69 नावाची एक फिल्म पाहिली होती. तर त्यावेळेस झालं की आपल्याकडे कधीच कोकणात किंवा कुठल्याही गावात किंवा इंडियामध्ये अशी कुठली समरवाली गोष्ट ऐकलेली नाही आहे. म्हणून तो विचार आला होता की आपण सुट्ट्यांवरती गोष्ट करूयात का, आणि मग तिथून नाव काय ठेवायचं. तर मग एप्रिल मे 99 हा नंतर विचार आला होता. सो सुट्ट्यांसाठी होतं की एप्रिल मे 99तल्या म्हणजे एप्रिल मे 99 मधल्या काही आपल्या ज्या आठवणी आहेत त्या आपण लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करूया होता. आणि त्याच्यासाठी मग हा विचार केला होता की आपण सुट्ट्यांवरती जर विषय मांडतोय तर ह्याचं नाव ह्याच्याहून बेस्ट असूच शकत नाही. ही तर अगदी जेनझी जनरेशन आहे. म्हणजे यांचे खेळ वेगळेच आहेत सुट्ट्यांमधले. तुमच्यापासून सुरुवात करते. तुमच्या सुट्ट्या कशा होत्या? सुट्ट्या गावी जाऊन एन्जॉय केल्यात? येस, काय करायचं सुट्ट्यांमध्ये? कुठलं गाव आहे तुझं? माझं कणकवली. सगळे कोकणातले आहेत का इथे? नाही. आर्यन पण नाही. हा, गावी गेल्यावर तरी आंबे वगैरे भरपूर खाल्ले, बाबांसोबत वगैरे भरपूर फिरायला वगैरे गेलं. मीन्स आपण बोलतो ना, गुरं बोलतो ना आपण, ते तू आहेसच. म्हणजे म्हणजे बाबा संध्याकाळचे वगैरे बाहेर जायचे तेव्हा त्यांच्यासोबत वगैरे फिरायला वगैरे जायचो. भरपूर मजा केली. म्हणजे जेव्हा मुंबईत असायचो सुट्ट्यांच्या वेळेस, तर तेव्हा इंडोर गेम सगळे कॅरम, चेस अँड ऑल ते सगळे इंडोर गेम्स खेळायचो आम्ही. सगळे भाऊ बहीण एकत्र यायचो, कझिन्स, कारण सगळ्यांचेच एक्झाम संपलेले असायचे, तो सगळे एकत्र असायचे.
आणि लुडो किंवा जे असे इंडोर गेम्स खेळायचो आम्ही. क्रिकेट वगैरे आउटडोर नाहीच जायचो खेळायला कधी. आणि जर मी गावाला जरी गेलो, माझं गाव सातारा आहे, साताऱ्याला जरी मी गेलो तरी तिकडे गेल्यानंतर सुद्धा पोहणं हे म्हणजे लागबे बोलतात ना, की गेल्यावरती पोहायचं तर आहेच. आणि त्यानंतर जसा हा बोलला की गुरं शेळी वगैरे, आणि तो एक वेगळाच स्मेल असतो ना एक गावच्या ठिकाणी, तो खूप म्हणजे असा हवा असं वाटतो. आणि ते आपण एंटर झालो ना गावामध्ये की आपल्याला असं मॅपमध्ये बघायची गरज नाही की आपण एंटर झालो, तो आपल्याला वास येतो, त्यावरूनच आपल्याला कळतं की आपण वी हॅव एंटर्ड द विलेज. सो मस्त असं. आर्यनचं गाव कोणतं आहे? माझं ॲक्च्युली महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डरला येतं, त्यामुळे मी असं कधी एप्रिल मेला असं गावी जाऊन मजा नाही केली. माझ्या सोसायटीतच क्रिकेट वगैरे मित्रांसोबत. आणि म्हणजे माझ्या गावी असं नाही, पण आमचं असं असतं की एप्रिल मेला कुठल्या तरी चांगल्या निसर्गाच्या ठिकाणी वगैरे असं जाणारच प्रत्येक एप्रिल मेला. म्हणजे कुठल्या तरी गावी किंवा आमच्याच आजूबाजूचं कुठलं तरी गाव असेल. जसं आमच्या इथे एक चिंबीपाडा म्हणून आहे, तिथे खूप चांगला निसर्ग आहे, त्यामुळे आम्ही तिथे जाऊन बसतो कधी कधी, त्यामुळे ती मजा होती. साजिरी? गावी असं नाही, पण लहानपणी पुण्याला जाणं व्हायचं, कारण आजी आजोबा दोन्ही पुण्यालाच असायचे. बाकी मी परळमध्ये वाढली आहे, त्यामुळे आमच्या कॉलनीत खूप म्हणजे खूप मित्र, त्यामुळे सतत आईला म्हणजे एका पॉईंट नंतर बोलवावं लागायचं सगळ्यांच्या आयांना की चला वरती या. हे मी सगळं केलं आहे सुट्टीमध्ये. सुट्टी पडली रे पडली की खाली जायचं आणि यायचंच नाही वरती. आणि आजी आजोबांबरोबर तर कायमच. आणि पुण्याला पूर्वी लाईट्स जायचे खूप, आत्ताही जातात, पण पूर्वी खूप रेग्युलरली वार ठरलेले असायचे, लाईट्स जायचे. मग आम्ही आमच्या घरात एक छोटीशी बाल्कनी आहे, मग तिथे झोपायचो. किंवा आजी मग जेवण बनवायची ते आम्ही आपोआप मग ते कॅन्डल लाईट डिनर व्हायचं, पत्ते खेळायचो, पेप्सी कोला खायचो, सायकल चालवायचो. पोहायला मी कम्प्लिटली एप्रिल मेमध्ये शिकली आहे, त्यामुळे हे कमाल मजा करायचो आम्ही. पण हे 4 जण ना छान दिसत आहेत बघायला एकत्र. ते गाणं आत्ताच मी येताना ना डान्स, तो ताकुंबा गाणं या तिघांचं बघितलं, मस्त वाटतं आणि तेवढी मजा केली आहे. हे चौघं कुठून शोधले रोहन सर तुम्ही? मी ॲज अ प्रोफेशन पहिले कास्टिंग डिरेक्टरच होतो, त्यामुळे लक्ष होतं आपण जे काही सिनेमे करत येत आलो आहे आत्तापर्यंत, तर त्या प्रत्येक सिनेमाच्या ऑडिशनच्या वेळेला कोण ना कोणतरी आपल्याला असा चेहरा मिळतो जो आपण आपल्या कुठल्या तरी गुड बुक्समध्ये ठेवतो की आपण कुठला काही सिनेमा केला तर आपण त्याच्यात विचार करू शकतो. तर ॲक्च्युली सगळे तिथूनच आलेत खरं तर. साजिरी 13 वर्षाची असताना मी एक फिल्म, 30-13 वर्षाची असताना मी एक फिल्म करत होतो हबड्डी नावाची. तर त्या ऑडिशनला ती आली होती, तर तिथे तिची माझी पहिली ओळख झाली होती. म्हणजे रुजतासोबत भेटत होतो मी बऱ्याचशा वेळेला, पण ती अगदीच खूपच छोटी होती. आर्यन, मी एक 15 ऑगस्ट नावाची एक फिल्म केली होती, माधुरी दीक्षित यांनी प्रोड्यूस केली होती. तर आर्यन त्या फिल्ममध्ये मी त्याला पहिलं कास्ट केलं होतं. श्रेयसला स्कूल कॉलेज लाईफ नावाची रोहित सरांनी एक फिल्म केली होती, त्याच्यातून ऑडिशन, म्हणजे तो 4 मुलांपैकी एक मुलगा होता, वन ऑफ मित्र हिरोचा. तर श्रेयसकडे पण लक्ष, आणि त्याची एक सिरियल खूप फेमस होती, त्याचं नाव मी विसरलो, सुखी माणसाचा सदरा. तर त्याच्याकडे लक्ष होतं सतत की अरे हा इंटरेस्टिंग परफॉर्म करतोय. आणि साहेब आपलं असं असायचं की निरंजन माझा असिस्टंट आहे ना, तर त्यांनी काही ऑडिशन्स मागवलेले, तर त्यातून मंथन मला सापडला होता. मी तो मगाशी जेव्हा कॅमेरा बंद होता ना तेव्हा तो खूप मस्ती करत होता, आणि कॅमेरा चालू झाल्यावर तो अचानक शांत झाला. हे सेटवरही असंच होतं का? अजिबात नाही. नाही, सेटवरचे किस्से तुम्हीच सांगा दोघांनी. तो अचानक शांत झाला. मी म्हटलं की अरे एकदम वेगळी पर्सनॅलिटी समोर आली आता. तेच सांगू देत, त्यांनी उलट सांगितलं तर जास्त बरं होईल. सेटवरच्या मस्ती म्हणजे मजा मस्ती मारामाऱ्या जर काही असतील तर ते सांगतील दोघं. नाही, वर्कशॉपला असं व्हायचं की तो आधी मस्ती आणि मग सर आल्यावर थोडंसं शांत, पण सेटवर नाही राहिलं. शाळेतली ती मुलं असतात ना टीचर आल्यावर गप्प बसणारी फर्स्ट बेंचवरची, त्यातला आहे का? पण आता नाही, आता सगळ्या सेटवरती पोहोचेपर्यंत काही नाही आता तो मलाही सगळे मारामारी वगैरे असला सीन नव्हता. तो मेकिंग मधला एक सीन होता की बघा टाकुंबाचा शूट करत होतो आपण, आणि पंडित बसलेले झाडाखाली, बरोबर. आणि आम्ही तिघं तिकडून पळत येतो. माझा फक्त ना असं खाली बसायचं होतं, तो बसता बसता तोल सुटला, आणि ना डॉमिनोज असतो ना, माझा पाय सटकला, माझ्या बाजूला तू लास्ट होता, मी त्याच्या बाजूला मी होतो, माझ्या बाजूला तो होता. हा म्हणजे तेच ना, हा डायगनल होतो आपण. मग असा म्हणजे डॉमिनोज टाईप ना असे पडलेलो, आणि मी सगळ्यात बरोबर फुटलो. त्यानंतर आणि त्यानंतर तो
असे करून सगळेच फुटलेले तेव्हा. खूप मारामारी करत होते, काही फेकतोय तो. अहो सर झाले ना नाही नाही, खूप फेकतोय तो, खूप मारामाऱ्या करून झालेल्या आहेत सेटवरती. हे अगदी प्रांजळप्रमाणे सांगायला लागले. कॅमेरा समोर ते नाही आम्ही नाही, किती खूप गोडी प्रांजळ बाळा आहोत बघा. सांगतोय, अजिबात नाही. म्हणजे सांगायला आवडेल पण आणि वाईट पण वाटेल. खूप मारामाऱ्या केल्या सेटवरती. आर्यन, पण तुमच्या चौघांची मैत्री झाली लगेच का नाही? हो, आमची मैत्री वर्कशॉपलाच झाली. आम्ही ऍक्च्युली 2-3 महिने असंच भेटायचो. म्हणजे असं वर्कशॉप करतो. म्हणजे बॉन्ड, आमचा बॉन्ड बनणं तिथूनच सुरू झालं, म्हणजे वर्कशॉप पासून. आत्ता हे एवढे मस्ती करतायत आणि स्क्रीनवर काहीतरी वेगळीच कमाल केली आहे सगळ्यांनी. कारण जसं मी म्हणाले मस्त वाटतंय सर, पण या मुलांकडनं काम करून घेणं हे त्यांनी आधी काम केलंय तरी पण जरा चॅलेंजिंग असणार, राईट? पडद्यामागे तुमची डिरेक्टर म्हणून किती मेहनत होती, या सगळ्यांकडनं आपल्याला हवंय ते विजन पूर्ण करून घ्यायचंय. नाही मेहनत ऑब्व्हियसली सगळ्यांची होती, जशी माझी होती, माझ्या प्रत्येक डिपार्टमेंटची होती आणि त्यांची होती, आणि ह्यांच्यासोबत मी तर म्हणेन त्यांच्या पालकांची पण होती. कारण की हे प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी राहतं. कोणी डोंबिवलीला राहतं, कोणी भिवंडीला राहतं, हा एक ठाण्यात राहतो. तिथून रोज तर तिथून रोज खारला ऑफिसला येणं म्हणजे हे त्यांची पण तेवढीच मेहनत होती पालकांची त्यांच्या. आणि काय होत होतं की मी ना प्रत्येक डिपार्टमेंट ठरवून ठेवलं होतं. ऑडिशनला मी फक्त निरंजनला ठेवलं होतं. केतकी सराफ जे ह्यांचे वर्कशॉप ज्यांनी घेतली, केतकी माझी खूप चांगली मैत्रीण, तिला मी सांगितलं तू वर्कशॉप्स घे. सो मला त्यांना पहिलं हात नव्हता लावायचा ॲज अन ॲक्टर. काय होतं की एकदा जर मला ॲक्टर समजायला लागले ना तर मला काम काढून घेणं मला स्वतःला डिफिकल्ट होऊन जातं. हे ऑडिशन पुरतं सांगतोय मी. मग मी म्हटलं जर मी डिरेक्टच करतो तर मी पहिल्या ह्यांना बॉन्ड क्रिएट होऊ दे त्या चौघांचा. आणि साजरी त्यांच्यासाठी थोडी फिल्ममध्ये पण मोठी आहे थोडी, ती 10वीत आहे, हे लोक 8वीत 9वीत जाणार आहेत. आणि साजरी तशी वयाने मोठी आहे, तर त्यांचा कम्फर्ट झोन तयार होणं खूप गरजेचं होतं. तो कम्फर्ट झोन तयार झाल्यानंतर मग मी ॲज अ डिरेक्टर त्यांना गाईड करायला लागलो की मला काय हवं आहे, कसं हवं आहे, माझं लहानपण, माझ्या मित्रांचं लहानपण. कारण की ह्यांची जी नावं दिलेत ती माझ्या मित्रांचीच नावं दिलेत मी. तर त्यामुळे प्रसाद कसा होता, सिद्धेश कसा होता, कृष्णा यातले शेड्स, काही शेड्स माझ्यातले आहेत, पण कृष्णा मी नाहीये फिल्ममध्ये, पण काही शेड्स त्याचे होते. सुरुवातीला म्हणजे टीजरच्या सुरुवातीपासून कृष्णा रागातच दिसतोय, त्याच्या चेहऱ्यावर रागच दिसतोय. 1-2 सीन दिसतील त्याच्यात तो स्माइल करतोय छान. का असं काय आहे कृष्णाचं कॅरेक्टर नेमकं? कृष्णा म्हणजे छान आहे. आणि मित्र म्हणजे एक सांगतो मी की त्याला मित्र आवडतात. म्हणजे मैत्रीमध्ये त्याला तिसरी कुठली व्यक्ती आलेली त्याला चालत नाही. म्हणजे तो आपल्या माणसांसोबत खुश असतो. पॉझिटिव्ह आहे तो आपल्या लोकांसाठी. नाही खुश असतो, पॉझिटिव्ह अजून कोणी नको. नाही तो त्याच्या माणसांमध्ये खुश असतो. पण चित्रपटामध्ये तर जाई नंतर येते ना गावामध्ये, हे तिघं आहेत ऑलरेडी. तसं सेटवर मला सांग साजिरी, या तिघांनी लगेच तुला त्यांच्या ग्रुपमध्ये घेतलं का त्यालाही वेळ लागलाय? नाही, ग्रुप असं काहीच नाहीये मुळात. आयदर आम्ही चौघं असतो किंवा 3 वर्सेस 1 असतं असं. 3 वर्सेस 1. हा 3 वर्सेस 1. नाही ते उलट पण आहे. 3 वर्सेस 1 म्हणजे 1, 2 आणि 3, मग कधी कधी 1, कधी कधी हे 3 आणि मग 1. डिपेंड, ते वाईस वर्स आहे. नाही असं नाहीये, मी असते मंथनच्या टीम मध्ये. पण मग तेच म्हणाले साजिरी. नाही 1, 2, 3 वर्सेस तो असं म्हणालात ना. ते मध्ये मध्ये मी म्हटलं ना. तर ऍक्च्युली सेटवरती फार वेळ नव्हता, म्हणजे करायचो आम्ही मस्ती वगैरे, पण वर्कशॉपच्या वेळेसच मला असं वाटतं हे जे काही बॉन्ड झालं तो झाला. आणि मी म्हणलं तसं कधी कधी असतो चौघं एकत्र, आयदर चौघं एकत्र किंवा मग 3 वर्सेस 1 असं असतं. कधी कधी मग 4 वर्सेस 1. बिचारे, कधी मला कधी आता असं पण त्यांच्याबद्दलच असतं. हे थोडं बिचारेपणाची फिलिंग यायला लागली आहे सरांबद्दल. नाही बोलवत नाही. बोलवत नाहीये मला, म्हणते ती. ते म्हटलं ना 4 वर्सेस 1. कशी आहे जाई? कशी आहे जाई? सकारात्मक आहे, मैत्री जपणारी आहे, तिला नवीन लोकांना भेटायला आवडतं, आणि ती आली आहे गावात आणि ती तिचे समर हॉलिडेज कसे स्पेंड करते या तिघांबरोबर, आणि हे तिघं तिच्याबरोबर त्यांचे समर हॉलिडेज कसे स्पेंड करतात याबद्दल ही फिल्म आहे. वाव, येस. सिद्धेश कसा? हसायला आधी मला ना कळलं की मी काय चुकीचं विचारते का? नाही ते वर्कशॉप मध्ये प्रत्येक प्रश्नाला वर्कशॉप मध्ये ठरवलेलं कधी कधी डोळ्यांनी पण बोलायचं, डोळ्यांनी अभिनय करायचा. हा अरे तू हे प्रश्न हे हा गेस. सिद्धेशचं कसं आहे की म्हणजे प्रसाद आणि कृष्णामध्ये वाद झाले तर कधी कधी तो मिटवतो, आणि मीन्स ब्रिज टाईप आहे.
प्लस 6 नंतर तो काही बरळतो. 6 नंतर तो काही बरळतो. संध्याकाळी 6 नंतर. हो. असं का? असं मला सांगितलेलं. रोहन सर हे काय आहे रोहन सर, हे काय कॅरेक्टर्स आहेत? ते म्हणतील असा बनवलाय पिक्चर मी. नाही मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ना काही मित्रांच्या शेड्स मी किती वाजले? तर माझा जो मित्र आहे वाजायचे आहेत. सिद्धेश, अजून 1 तास आहे. अजून मग वाजायचं ते लवकर संपवले पाहिजे. दामू जागवेल त्याच्यात. पण आज तो 6च्या आधीच काहीतरी बोलतोय. नाही माझ्या मित्राचे काही शेड्स आहेत ना, तर माझा जो मित्र आहे सिद्धेश करडे, तर त्याची काही असे लहानपणीचे आपले उगाच एखाद्याला मॅनिप्युलेट करणं आणि तर ते वाला झोनमध्ये आम्ही त्याला नेहमी तू 6 नंतर काही बोलू नकोस, तर त्याच्या इतकं डोक्यात ते बसलं होतं, तो 6 नंतर चुकीचंच बोलायचा अशी त्याची समज झाली होती. तर त्याची एक शेड तो सांगतोय की त्याला पण ती सवय आहे, तो 6 नाही तो कधी काही बोलतो तशी. हां ओ माय गॉड, चांगलं आहे. प्रसाद म्हणजे आपलं मंथनच बोलतोय. आता आमची मैत्री एवढी वाढली की मी मंथन बोलतोय याला. का मैत्री वाढली? ते पण सांगू? का मैत्री वाढली? ऑब्विसली तुम्ही हा प्रश्न सोडणारच नाही. हो मग आता सर म्हटल्यावर का सोड? सरच म्हणाले. मग झालं होतं काय की मैत्रीमध्ये भांडणं होतात, प्रेम असतं, जिथे प्रेम तिथे भांडणं. तसे आमची पण झालेली सेटवरती. खरी भांडणं झाली. खरी हो ते खोटं नाही बोलत आहे. मारामाऱ्या. खरं झालंय. खरी झालेली. बस कशावर भांडणं झालेली? हा इंटरेस्टिंग टॉपिक आहे. नाही मॉन्टाज सेन्सर्ड असा टॉपिक आहे तो, कुठल्या कारणावरून झालेली अशी. बट मी थोडक्यात सांगू तर नको त्या जागेवरती याने माती खाल्ली आणि टाकली. खाल्ली आणि टाकली तर तेच जे आता मी बोललो की नको त्या जागेवर यांनी माती टाकली. आता ती कुठली जागा ती तुम्ही समजून घ्या. तुमची भांडणं झाली. हा म्हणजे मग नंतर ते मी मंथनच्या आईसोबत बोलायला गेलेलो. मग आमच्या दोघांना जरा ते बोलतात ना वाजलं. मग झालं आमचं जरा समीरित दोघल्यांसारखं ते झालं हमरी की तुमरी. ते रोहन सर म्हणते किती दिवसामध्ये सॉर्ट झालं. नाही अगदीच, कारण तो ते दिसला पाहिजे ना घट्ट मैत्री. नाही मला त्यांचं एक मला खूप जास्त आवडलं त्यांचं की ते जसं श्रेयस आणि मंथन म्हणून भांडले खरं तर, म्हणजे जेन्युइन भांडले, जेन्युइन मारामाऱ्या झाल्या, ते सगळं छान चाललं होतं. पण ते प्रसाद आणि सिद्धेश म्हणून एकत्र होते, त्याची गंमत होती. आणि ते अगदीच म्हणजे तो शॉट म्हणजे त्यांचं काही झालं ते झालं, पण त्याच्यानंतर त्यांनी मूव्ह ऑन इतक्या सेकंदात केलं की नेक्स्ट शॉट आमचा लगेच लागला होता. त्यामुळे ते अगदीच इझिली झालं. ते आता माहित नाही, हल्ली ते रूम पण शेअर करतात, त्यामुळे मला माहिती. आता तू म्हणत होता ना की मैत्री वाढली आहे तिथपासून. ती मैत्री वाढली आहे त्याचं तू सांगत होतास. का वाढली आहे तो हा पॉइंट आहे ना. वाढली मैत्री, आता प्रेम वाढलं आमच्यातलं जे नव्हतं आधी, ते आता आहे खूप. आणि जसं सर बोलले तसंच दुसऱ्या दिवशी आम्हाला खूप म्हणजे आर्यन एका साईडला होतो आणि आम्ही दोघं जण एका साईडला, आणि सरांनी जी फायरिंग केली एवढी मैत्री वाढल्यानंतर. मग त्यानंतर सर जसं बोलले मी त्याला तेच बोललो की आपलं जे भांडण आहे ते मंथन आणि श्रेयसमध्ये, प्रसाद आणि सिद्धेशमध्ये नाही आहे. सो याचा एफेक्ट सीनवरती तर आपल्याला होऊन द्यायचा नाहीच आहे. आणि मग त्यानंतरच अंडरस्टँडिंग वाढत गेली आमच्यातली आणि मग आम्ही परत मित्र झालो. क्या बात आहे. एवढं सोपं होतं. येस. शेवटच्या दिवशी हे म्हटलं जेव्हा फर्स्ट आपलं फर्स्ट शेड्यूलचा तेव्हा मीन्स सगळेच इमोशनल झालेले. आम्ही दोघं जास्तच पूर्ण आम्ही दोघं जण एकमेकांना बघितलं आणि मिठीत पडून आम्ही एवढे रडलो आणि सॉरी बोललो एकमेकांना, आणि सरांचं पण मिठीत पडून आम्ही सॉरी बोललो सरांना. चांगलं गेलं. मस्त आहे ही मैत्री. वाव. पण ना सरांकडनं ऑब्व्हियसली तुमच्या सगळ्यांना ब्रीफ आलं असणार की एक्झॅक्टली त्यांना काय एक्सपेक्टेड आहे या चित्रपटामध्ये. शेवटी ना एक इमोशन्स असतात प्रत्येकाचे, मैत्रीमधले, आपल्या गावाबद्दलचे किंवा एकमेकांबद्दलचा बॉन्ड सुद्धा. सो जेव्हा एक तर सरांकडनं काय ब्रीफ होतं ते मला सांगा, आणि रोज जेव्हा सेटवर जात होतात तुम्ही शूट करताना काय गोष्ट डोक्यात ठेवून जायचं साजिरी? जाईबद्दल आम्ही खूप डिस्कस केलं होतं खूप आधीपासनं. कारण एकतर जाई हे कॅरेक्टर माझ्या खऱ्या म्हणजे साजिरीच्या वयापेक्षा लहान कॅरेक्टर आहे किंवा थोडं वेगळं कॅरेक्टर आहे. साम्य आहेत आमच्यात काही, पण खूप
फरक खूप आहेत. त्यामुळे सर कायम आम्ही हेच डिस्कस करायचो की साजिरी नाही वाटत त्यांना कुठे, किंवा ह्या गोष्टीवर आम्ही काम केलंय बरंच. तर सेटवर जायच्या आधी मी हाच विचार करून जायचे की म्हणजे इन्स्टिंक्ट जे आपले असतात ना ॲज अन ॲक्टर किंवा ॲज अ पर्सन, ते मोडून काढल्यावर जे येतं ते हे कॅरेक्टर होतं जाईल. तर तेवढंच लक्षात ठेवायचं की काय आपण लक्षात ठेवलेलं. कारण मी माझी थोडी मेथड अशी असते की मी लिहिते बरंच कॅरेक्टरबद्दल, ते थिएटरमुळे आलं असेल कदाचित. तर ते मी आधी वर्कशॉपच्या वेळेस ते मी वाचायचे रोज, पण सेटवर गेल्यावर म्हणजे सेटला जाताना वाचावं नाही लागलं, पण तेवढंच आठवून द्यायचंय मी. पण त्याचं अजून एक रिझन असं पण आहे, जाई आम्ही जेव्हा क्रिएट करत होतो, म्हणजे जाई मी लिहिली तिला बघून. तर बऱ्याच वेळेला असंही व्हायचं की आम्ही जेव्हा डिस्कशनला बसायचो त्यावेळेस तुला म्हणजे ही मी जाई उभी केली, ह्याच्यात जाई तू कोणती आहेस आणि ह्याच्यात जाई तू कोणती नाही आहेस. मग जर तू नाही आहेस तर मग साजिरी मला जाईमध्ये आणायची, तर मग तिच्यातल्या काही ज्या गोष्टी होत्या तर त्याही काही जाईमध्ये आणल्यात आम्ही. हां, म्हणजे खूपच मुभा दिली होती सरांनी की हे काय तुला काय वाटतं की जाई हे कसं करत असेल किंवा जाई हे कसं बोलत असेल. त्यामुळे मला पण थोडासा ॲज अन ॲक्टर कॉन्फिडन्स आला की हां, हे जे कल्मिनेशन आहे ना, एकत्र येऊन बसणं, यावर बोलणं, ह्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स मला असं वाटतं खूप वाढला. म्हणजे करेक्ट, ती जसं म्हणते आईचं आणि तुझं रिलेशनशिप कशी आहे, बाबांची आणि तुझी रिलेशनशिप कशी आहे, म्हणजे तिच्या रिअल लाईफमध्ये. मग त्याच्यातल्या काही शेड्स मग आपण जाईमध्ये आणण्याचा प्रयत्न केला. तर त्याला दोघांच्या म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी मग ते स्क्रिप्टमध्ये आणलंय. आर्यन, हेच सर म्हणजे सर जसं म्हणाले तसंच की ॲज अ कॅरेक्टर आम्हाला खूप फ्रीडम होतं. म्हणजे सर आम्हाला विचारायचे की तुला काय वाटतं कसा कृष्ण असेल, तुम्ही घरी जाऊन कॅरेक्टर स्केच लिहून आणा, तुम्हाला कसं वाटतं, काय पॉईंट्स असतील कृष्णामधले, किंवा तो कसा वागत असेल त्याच्या मित्रांसोबत. आम्हाला सिच्युएशन द्यायचे की समजा तुम्ही तिघं क्रिकेटला खेळायला चाललंय, कोणाच तरी भांडण, तू आउट आहेस समज, तर तुला आउट नाही मानायचं, तू कसं चिडशील, कसा चिडशील, तू काय शेड्स असतील कृष्णामधले, ते सगळं तुम्ही स्वतः डिझाईन करा. आणि मग नंतर आम्ही शूटला जाताना तर आमच्या डोक्यात हेच असायचं की सुट्टी मजा करायला चाललो आहे मित्रांसोबत, असं पण नॉर्मल. आणि ते बघूनही तसंच वाटतं की मजा केली यांनी कोकणामध्ये. येस, शूट करताना तरी भरपूर मजा आली. आणि शेड सांगायचे झाले तर ती एक मगाशी सांगितलेली तीच 6 नंतरची. आणि त्याच्यावर नाही आधी. आणि त्यानंतर असं होतं की वर्कशॉपलाच आम्हाला पूर्ण प्रिपेअर केलेलं की बघ आता तुला अशी सिच्युएशन आहे, तर मग तू सिद्धेश म्हणून या सिच्युएशनला काय करशील. किंवा रोहन सरांनी पण एकदा दिलेली की जाईला हे करून प्रपोज करून तुम्ही दिला ती वाली. अच्छा, म्हणजे बेसिकली काय आहे त्याचं म्हणणं की एखादी मुलगी तुझ्या पुढे आली तर मग तू तिला कसं प्रपोज करशील, हे एक्झाम्पल मी फक्त वर्कशॉप पुरतं होते, जाईचा काही संबंध नव्हता. ते कॅरेक्टर तिघांनाही आय थिंक हे दिलं होतं. तिघा नाही दिलं होतं, आम्ही दोघंच होतो तेव्हा. आर्यनला पण नंतर दिलं होतं, मलाही दिलं होतं. नाही म्हणजे ती भीती किती आहे नाहीये, किंवा तू सिच्युएशन मध्ये काय करशील. जसं मी प्रत्येक कॅरेक्टर डेव्हलप करत होतो ना, तर त्या सिच्युएशन नुसार त्या गोष्टी होत्या. वाव, मस्त. मला पण सेम वर्कशॉपमध्ये आता जशी प्रसादची फिल्ममध्ये खानावळ दाखवली, तर त्या खानावळीत तू कसा म्हणजे आता कोणी ऑर्डर दिली तर तू कसा डील करशील किंवा बिल कसं करशील अँड ऑल, ते सगळं सरांनी सांगितलेलं. आणि जसं साजिरी बोलली की सरांनी खूप मुभा दिली होती आम्हाला, आणि सरांनी मला हेच विचारलं की तू कसा आहेस ते आधी मला सांग. मग सरांनी त्या शेड्स प्रसादमध्ये, आणि प्रसाद आणि श्रेयस हे एंड टू एंड सेम आहेत. म्हणजे प्रसादलाही लवकर राग येत नाही, श्रेयसलाही लवकर राग येत नाही, आणि आला तर काय होतं ते आम्ही ऐकलं. तसंच सेम प्रसादचं आहे. आणि जसं मंथन बोलला तसंच की यांच्या दोघांच्या मैत्रीतला प्रसाद हा ब्रिज आहे. या सगळ्या गोष्टी सरांनी आम्हाला सांगितलेल्या, आणि त्या वाईजच आम्ही वर्क करत गेलो. वाव. पण आत्ता जे ट्रेलरमध्ये बेसिक टीजरमध्ये जे सीन्स दिसत आहेत, तो चिंबोरीचा सीन म्हणा किंवा हे तिघं जण माडीवर झोपलेत आणि तो आजीचा ते डायलॉग म्हणा, हे सगळे कमाल आहेत. म्हणजे ते जस्ट मी एकदा बघून मी फुटले हसताना. सो तुम्ही शूट करताना किती मजा केली असेल किंवा काय ते एक्सपिरियन्स असेल, लेट्स नॉट गो देअर. रोहन सर मला बीप लागेल, बीप मी सांगायला गेलो डायरेक्ट बीप लागेल काय, कारण काय काय डायलॉग चुकलेही होते. इतके डायलॉग चुकले होते ऍक्टरचे की मी ते डायरेक्ट बीप लागेल म्हणून मी सांगत नाहीये. मी सांगू शकतो पण तुम्ही बीप लावायचं, बीप लावायला लागेल.
आम्हाला. पण त्या मजा होते. म्हणजे काय होतं की जसा तो चिंबोरीचा सिक्वेन्स आहे तर तो कोर मार्केटमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये शूट real location. रिअल फिल्म मधले सगळे रिअल Real लोकेशन locations आहेत, तर त्यामुळे तो कोर श्रीवर्धन मच्छी मार्केटमध्ये सीन शूट होत होता आणि म्हणा ते ऍक्टर्स होते आपले सगळे, बाकी सगळे बॅकग्राऊंड आर्टिस्ट तिकडचे होते, काही लोक शूटिंग बघायला आले होते. त्यामुळे हे असे काही स्पेसिफिक डायलॉग्स आहेत तिथे ते अख्खं मार्केट हसत होतं. म्हणजे ही मजा आम्ही पण घेतलेली आहे. वा. आणि तो माडीवरचा जो सीन आहे, तुम्ही तिघं झोपलेले असतात आणि आजी बोलते, जर तुम्ही तिघांनी सांगा मला त्या सीन मंथन सांगेल तेव्हा आर्यन आर्यन कोण मंथन मंथन सांग. तू ह्याचं छान उत्तर दिलंस तर तुला माझ्याकडनं एक मँगो मस्तानी आहे आता गिफ्ट. अरे छान मंथन, उत्तर दिलंस तर मँगो माझ्याकडनं मँगो मस्तानी मिळणार आहे तुला. छान पटकन छान उत्तर दे. हे फक्त मंथनलाच लागू आहे का? नाही रे देणार. जेव्हा स्क्रिप्ट रीड करत होतो ना तेव्हाच कुणाला स्क्रिप्ट वाटत होता आणि ही तिघं झोपली आहेत. प्रसाद, कृष्णा, सिद्धेश वरती झोपली आहेत आणि सिद्धेशचा अर्धा किलो कुला दिसतोय. हा सीन मोस्ट अँटिसिपेटेड सीन होता तिघांचा की आमचं काय होतंय. बरं त्यावेळेस त्यांनी मला विचारलं होतं, आम्ही प्रँक केला होता की त्या तिघांचीही अर्धे असणार आहेत असं ठरवलं होतं. आणि ह्यांना ते सारखं धगधग होत होतं आणि तो सतत येऊन विचारते खरंच होणार आहे का, खरंच होणार आहे का. आणि बरं नंतर सरांनी काय सांगितलेलं की तुम्ही तिघांनी ठरवा तू कोणाचा अर्धा किलो कुला दाखवायचा. आता आमच्यात भांडण वर्कशॉपच्या वेळेस. हा पुढे शूटचा दिवस. तो सीन लागला. सर मला बोलले चला जो पाडवे. मी खरंच झोपलेलो. बाकीचं सगळं इंद्रजित दादा आणि रोशनरच करत होते. काय होत होतं ऍक्च्युली, काय इश्यू होता, एक तर ते कोटमाळा म्हणतो आपण तर ते कोटमाळावरती एक तर इतके लोक अलाव नव्हती. बरोबर. कारण की कोणाचं तरी वेगळंच घर आहे आणि मग ते माहिती नाही की ती अलाउड असेल नसेल. तर आम्ही तसं ठरवलं की लिमिटेड क्रू वरती जाणार आणि बाकी सगळे जण खालून बघणार जो काही सीन असेल. आणि हा झोपला होता, तिघांनाही सांगितलं झोपा आणि ते ना ऑब्व्हियसली कोणी त्या सिक्वेन्सला लाजणारच. तर त्यामुळे त्याचं असं इतकं कमी आणि टेकच्या वेळेला म्हटलं मी इंद्रजित भोसले माझा असोसिएट आहे तर तो खाली बसला होता. तो मला वॉकीवर सांगतो अरे रोहन कॅमेरावरती येत नाही नीट. तर मग मी म्हटलं थांब टेकच्या मध्ये मी जाऊन काहीतरी करतो. सो टेक सुरू व्हायच्या आधी बरोबर मी ती पॅन्ट थोडी ओढली खाली आणि मग मी सिक्वेन्स सुरू केला. कारण त्याला ऑप्शन उलट केलं. पाव किलोचा अर्धा किलो. अरे उलट असतं. हो 6 वाजले नाहीत. हे असं आहे. पण तुमच्या सगळ्या म्हणजे आता एवढे जण आहेत आर्यन, मला सांग या सगळ्यांमध्ये बळीचा बकरा कोण होता सेटवर? कोणाची खूपच शाळा घेतली जायची? मला वाटलं पूर्ण टीमची. कोण घ्यायचं सर? नाही आम्ही तिघ. अच्छा तुम्ही तिघं शाळा घ्यायची पूर्ण टीमची? हा म्हणजे असं पूर्ण टीमची शाळा वगैरे नाही पण मजा करायचो. ऍक्च्युली ह्याचं उत्तर तो जास्त देईल. हा नक्कल खूप करायचा, हा प्रत्येक कॅरेक्टर पकडायचा. आणि मला कधी कळलं पॅकअप झाल्याच्या काहीतरी जवळजवळ 2 दिवस शूटचे बाकी होते त्या दिवशी मला कळलं होतं. सो मला असं वाटतं तू रोहन सरांचीच नक्कल करून दाखवावी आता. हे काही स्क्रिप्टेड नाहीये यातलं, मला आत्ता कळलंय तुमच्याकडनं नकला वगैरे. तर रोहन सर आहेत ना, जेव्हा त्यांना एखादा कॅरेक्टर सांगायचं असेल ना की कसं आहे, आता समजा इमोशनल सीन आहे तर रोहन सर काय करणार, सिद्धेश असं येणार, हे बघ थोडी इंटेन्सिटी वाढव, चांगलं मिळतंय, तुला अजून काय वाटतंय मी सांगतो ते कर. असं करून सर जवळ यायचे, खांद्यावर हात टाकायचे आणि हे कॉलर असे पकडायचे आणि सर बोलायचे असं, आणि हळू आवाज एकदम की कोणाच ऐकून नाही जाणार असं. हे होतं तर हे माझं झालं, पण बरेच लोक आहेत त्यांचं तू सांगू शकशील जसं की सगळ्यांचं कुठे करून दाखवू. हा एखाद्याचं करू शकतोस. आमच्या DOP मॅडम होत्या अपूर्वा मॅम, तर त्या आणि त्यांचा असिस्टंट होता शक्तिदादा, तर आणि ऋषी पण होता. तर अपूर्वा मॅम ना जोरात ओरडायचे, शक्ती यू आर किलिंग माय मूड शक्ती, असे ओरडायचे अपूर्वा मॅम. आणि
आणि तो शक्तिदादा होता ना आणि तो light साऊथचा जायचा होता वगैरे असं. तो साऊथचा होता आणि तो म्हणजे तो चेन्नईचा होता. तर तो कसं म्हणजे बोलायचा? ऍक्च्युली चेन्नईचा होता आणि तो फर्स्ट टाइम मराठी फिल्म शूट करत होता आणि हा जेव्हा एक डीओपीचा आवाज जातो तेव्हा शक्ती तर तेव्हा आता समजा तुम्ही डीओपी मॅम आहात अपूर्वा मॅम आय एम टेलिंग देम दे आर नॉट लिसनिंग दादा आय एम टेलिंग यू प्लीज रन तो असंच बोलायचं नेहमी. हे सेशन एक साधारण दर दिवशी डिनरला किंवा सगळं पॅकअप झाल्यानंतर वगैरे एक व्हायचं सगळ्यांसमोर. म्हणजे असं आम्ही आमचं नाही सगळ्यांसमोर हे तिघं नाही करणं. नाही हे खोटं आहे. आमचं Sir, पहिलं तुमचं काम व्हायचं नाही. शेवटला शूटिंगच्या शेवटाकडे आमच्यापर्यंत आलं. नाही नाही तुमचं काम असायचं जेन्युइनली. पण जे बाकी सगळे हो की नाही बाकी सगळ्यांना करून दाखवलेलं. आणि तो ऋषीदादा होता दुसरा असिस्टंट मॅमचा. ते ऋषीदादा तो ना वॉकी टॉकी सोडवायचाच नाही. आता मॅम बाजूला आहेत इथे डीओपी मॅम तो काय बोलणार मॅम आता मॅम इथे अच्छा किंवा बोलणार तो. त्याला एवढी सवय लागलेली त्याची की तो बटन दाबूनच काका इथे तरी पण सांगणार दादा वो लाईट लेके आओ ना अरे इथे इथूनच सांग ना लाईट लेके आओ म्हणून. करेक्ट. तर असे सगळे होते. रोहन सर यांना तुम्ही कसं मॅनेज केलं? आता मला फारच म्हणजे एवढा वेळ मला वाटत होतं की रोहन सर मिक्स असतील तुमच्या सगळ्यांमध्ये, पण कसं मॅनेज केलं या नाही, एवढ्यांना मी तुम्ही? सिरियसली सांगतो मी फक्त सेट वरती त्यांची जे काही गप्पा टप्पा केल्यात त्या पण ओरडा बसलाय का यांच्यापैकी कोणाला? कोण होतं जास्त? नाही ओरडा नाही पडला नाही, पण कोणालाच त्यांची जी नाही. भांडण झाली तेव्हा खूप ओरडा पडला होता. बाकी प्रो काम केलं एकदम यांनी. नाही ते तसा रिस्पेक्ट करतात थोडासा. हो, थोडासा. पण सीनच्या बाबतीत असं व्हायचं की आम्ही वर्कशॉपच्या वेळेस ना सगळ्यांनी ते सीन्स वाचलेले होते. त्यामुळे असं नाही व्हायचं की सर खूप वेळ ब्रीफिंग देत आहेत आम्ही खूप वेळ प्रयत्न करतोय. सेटवरती पटापट काम टोन हे डिसाईड आमचा केलं गोल होतं ना की होता. कोण काय बोलणार कसं बोलणार कोणाचं क्राफ्ट काय आहे तर ते डिसाईड केलं होतं. त्यामुळे चुकायचे तेव्हा मग खास करून ताकुंबाला जास्त चिडचिड झाली होती. पहिला एक तर माझाही पहिला दिवस ॲज अ डिरेक्टर म्हणून पहिला 2 दिवस आम्ही गाणं शूट केलं होतं. आणि त्यावेळेस असं व्हायचं की आय नो की अचानक सेटवरती आपण गाण्यापासून सुरुवात करतो तर ह्याची एनर्जी ड्रॉप व्हायची आणि मग एनर्जी करताना मग मी मॅनिप्युलेट करायचो. बघतो किती छान नाचला तुला कळत नाही का. मग दोघांचं झालं की ह्याला बोलायचो. मग ती एक एनर्जी परत बिल्टअप व्हायची. तर तेवढंच आरडाओरडा नव्हता पण ते मॅनिप्युलेशन चालू होतं. वा. आणि कोकण सगळे स्वर्ग म्हणतात कोकणाला की स्वर्ग काय आहे अनुभवायचं तर कोकणात जा. आणि तेच सिनेमॅटिक पद्धतीने आता जे काही आपल्या प्रॉपर्टीज आउट झाल्या त्याच्यातनं दिसतंय. खूप सुंदर दिसतंय श्रीवर्धन. व्हेरी ब्युटिफुल. म्हणजे बघून असं वाटेल की नाही यार गेलं पाहिजे श्रीवर्धनला. थँक्यू. सो जेन्युअनली एक सिनेमॅटिक एक्सपिरियन्स सुद्धा आहे. मला त्याबद्दल ऐकायला आवडेल सर. लिहिताना एक तर मी स्वतः श्रीवर्धनचा असल्या कारणाने गोष्टच गावात लहानाची मोठा होत गेल्याने मला गोष्टीतले बारकावे माहिती होते की मी कुठे काय प्लेस करतोय की तर त्यामुळे लिहितानाच मी जागा डिसाईड केल्या होत्या की हा सिक्वेन्स मी ह्याच जागेवरती करीन. म्हणजे आता आपण मच्छी मार्केट जर आपण डिसाईड केलं तर मच्छी मार्केट 3-4 आहेत तर मला हेच मच्छी मार्केट हवं आहे. तर ते का छान दिसतं त्याला एक आर्क आहे. हा जो एक आर्क आहे ना तसा त्या मच्छी मार्केटला एक आर्क आहे. तर ते दिसताना खूप छान दिसू शकेल किंवा तिथली येणारी लाईट. मी आणि अपूर्वा जेव्हा आम्ही जात होतो रेकीला तर आम्ही ते डिसाईड केलं होतं की कोणत्या वेळेला कुठली सन म्हणजे सनची जी आपण टायमिंग्स म्हणतो की सूर्य कुठल्या वेळेला कुठे असेल तर त्या पर्स्पेक्टिव्हनीच आम्ही विचार करून ते करत होतो. त्यामुळे काय होत होतं की ते कॅमेरा लावलाच की सुंदर दिसायचं असं व्हायचं. कधी जेव्हा आम्ही रेकीला जायचो बऱ्याचशा वेळेला शूटवरती असं पण झालं की बऱ्याचशा लाईट प्ले खूप होता कारण की मध्येच क्लाउडी व्हायचं वातावरण थोडंसं पावसाचं होत चाललं होतं. मग ती अपूर्वा त्या पद्धतीत प्लॅन्स बदलायची. तर प्लॅन्स बदलल्यानंतर ही सीन डॅमेज न करता आपण ह्याच्यातली सुंदरता म्हणजे जी सीनमधली सुंदरता आहे तीच आपण सिनेमॅटिक सुंदरता कशी आणू शकतो त्याच्याकडे ती लक्ष देत होती. सो ते सगळं अपूर्वाचं क्रेडिट आहे. वाव, काय खरंच खूप मस्त दिसतंय. सो आता फार छान छान गोष्टी तर मी ऐकल्या तुमच्याकडनं. तुम्ही किती मजा केली. आता मला सांगा एप्रिल मे नोव्हेंबर सगळ्यांसाठी हा प्रश्न आहे. करताना सगळ्यात जास्त डिफिकल्ट कोणती गोष्ट तुम्हाला गेली? काय होतं सगळ्यात जास्त डिफिकल्ट या चित्रपटाच्या बाबतीमध्ये किंवा एखाद्या सीनच्या बाबतीमध्ये किंवा तुमच्या व्यक्तिरेखेच्या बाबतीमध्ये? साजिरीपासून सुरू करू. मी मगाशी म्हटलं तसं स्वतः म्हणजे साजिरी आणि जाईमध्ये मला सांगायला आवडेल की साजिरी काही वर्षांपूर्वी जाई होती. अच्छा. हां म्हणजे खूप साम्य होतं. म्हणजे जसं श्रेयस म्हणाला की आउट अँड आउट सेम प्रसाद आणि श्रेयस आहेत तसं मला असं वाटतं मी काही वर्षांपूर्वी साजिरी म्हणून जाई होते पण आता नाही आहे. आता काही गोष्टी बदलल्या आहेत. आता माझ्यातल्या सवयी बदलल्या आहेत किंवा स्वभाव बदलला आहे. तर
त्याला टॅप इन करायला थोडं मला अवघड गेलं किंवा कदाचित मच्युरिटी वाईज पण, कारण जाई लहान आहे माझ्यापेक्षा. सो तेच मला असं वाटतं ते तोडायला मला थोडं अवघड गेलं, पण ते वर्कशॉपमध्येच केलं. पण अगेन की इन्स्टिंक्टिव्हली ॲक्ट नाही करायचं आहे आपल्यासारख्या, थोडं जाईसारखं कसं वागायचं आहे हे ह्याच्यात जायला मला थोडं अवघड गेलं. आर्यन सगळ्या गोष्टी सॉरी त्यातलं एक उदाहरण हिचं मी देतो, कारण की तिने त्याच्यावरती पण खूप काम केलं आहे. जेव्हा तिचं ऑडिशन घेतलं होतं ना त्यावेळेस तिला ना सतत सवय होती साजरी म्हणून, की ती बोलताना असं करायची, डोळे मिचकायचे. फास्ट रिॲक्ट करते मी अजूनही खूप फास्ट. ते काय व्हायचं की बऱ्याचशा की म्हणजे हे मेथड्स आहेत प्रत्येक ॲक्टिंगचे म्हणू किंवा मेथड ॲक्टिंगचे म्हणू. बघणाऱ्याला असं वाटतं की अरे मे बी ही रिकलेक्ट करण्याचा प्रयत्न करते एखादं लाईन्स किंवा सिच्युएशन. तर ते तिला मला सांगताना आणि इव्हन तो केतकीला आम्ही काम करत असताना खूप वेळ गेला की अरे हे आपल्याला नको आहे, कारण की जर सीनमध्ये हे सतत येत राहिलं तर ती कॉन्शियस आहे का काय असं व्हायचं ते. त्यामुळे ते तिच्यावरती तिने खूप मेहनत घेतली होती. आर्यन सगळ्या गोष्टी मजेत गेल्या, फक्त एक पोहणं मला थोडंसं डिफिकल्ट गेलं, कारण मी एप्रिल मे नोव्हेंबरमध्ये शिकलो पोहायला विहिरीत. कारण सरांनी मला विचारलेलं वर्कशॉपमध्ये तुला पोहता येतं का. मी एक स्विमिंग पूलच्या पर्स्पेक्टिव्हने सांगितलं सरांना मला पोहता येतं, आणि मग नंतर आम्ही सीन करायला गेलो. सरांनी मला उभं केलं विहिरीत उडी मारुडी. हां मग नंतर मी पाय वगैरे कापायला लागले माझे. मग नंतर सरांनी माझ्यासोबत 2-3दा उडी मारली, मग कम्फर्टेबल झालो. काय आलं की मला खरं तर तो सीन जास्त डिफिकल्ट केला, कारण त्याचे काही नुसतं पोहणं हा प्रॉब्लेम नव्हता, त्या दिवशी पाऊस पण खूप होता. आणि आम्हाला असं झालं की अरे आउटडोर शूट करतोय, पाऊस आहे, वेळेत सिक्वेन्स संपवायचा आहे. तर ते एक वेगळं चॅलेंज होतं त्याचं प्रोडक्शन पर्स्पेक्टिव्ह. ह्याचा इश्यू असा होता की ह्याच्या म्हणजे कृष्णा हे मी माझ्यावरनं शेडलेले आहेत काही, तर त्यामुळे मी बऱ्यापैकी स्विमिंग करतो. स्विमिंग पूल असेल, विहीर असेल, समुद्र असेल, नदी असेल. तर असं होतं की अरे मी ह्याला जेव्हा लिहितानाच विचारलं होतं की तुला स्विमिंग येते ना, तर हा कॉन्फिडंट होता. आणि त्यांनी मी त्याचे व्हिडिओ पाहिले होते. पण बऱ्याच वेळेला काय होतं विहिरीत पोहणं आणि स्विमिंग पूलमध्ये किंवा समुद्रात पोहणं याच्यात फरक आहे. पाऊस असल्या कारणाने विहिरीचं पाण्याची पातळी एक थोडीशी वरती आली होती. तर त्यावेळेस असं झालं की ह्याला हा पाणी बघून ते घाबरला. तर डिफिकल्टीज त्या होते की डिरेक्ट पण करायचं आहे, ह्याला कम्फर्ट पण करायचं आहे, प्रोडक्शन पार्ट ऑफ पावसाचा एक वेगळा इश्यू आहे. तर तो दिवस मला पर्सनली जरा जास्त, तो आणि ह्यांच्या ज्या मारामाऱ्या झाल्या होत्या हरिहरेश्वर, माझा पण हरिहरेश्वर सगळ्यात टफ. हरिहरेश्वरच्या दिवशी, कारण की त्या दिवशी पण एक पूर्ण वातावरण असं झालं होतं की त्यावेळेस पण खूप ढगाळ वातावरण होतं. आणि जे शूट केलंय ना तर वरती डोंगरावरती केलंय, मग त्यांचा चालत एक सीन आहे, मग खालती पायऱ्यांवरती सीन जो आपण टीजरमध्ये पण पाहिलाय. आणि हे सगळं होत असताना आम्ही खालती का उतरत नव्हतो, कारण की म्हणजे सिक्वेन्स असा होता की डोंगरावरनं चालू होतो आणि खाली समुद्रापर्यंत संपतो. तर डिझाईन तसा केला होता, पण ती पाण्याची पातळी आहे ना ती खाली जातच नव्हती, म्हणजे ओहोटी लागतच नव्हती. पण आम्ही तरी टायमिंग बघून शूट करायला सुरुवात केली होती की भरती कधी येते, ओहोटी कधी येते. भरतीच्या पर्स्पेक्टिव्हने आम्ही वरती चालू केलं होतं, पण ओहोटी लागली तरी पाणी खालीच जात नव्हतं. तर आम्ही बराच वेळ तिथेच शूट करत होतो. तर ओव्हरऑल एक व्हॅक्युम तयार झाला होता की अरे हे कसं होणार. निसर्गाच्या पुढे काहीच नाही करू शकत आपण. हे सगळं झाल्यावरती या दोघांनी मारामारी केल्या होत्या. मारामारी केली एवढा हेक्टिक दिवस त्याच्यात हे शेवटाला मांडतायत. कारण शेवटला ते सगळं शूट झाल्यावरती माझा एकच क्लोजअप बाकी होता एका वेगळ्या सीनचा, पॅचवर्कचा. तर ते 2 दिवस माझ्यासाठी खूप डिफिकल्ट दिवस होते. येस सर, काय होतं सगळ्यात कठीण? काहीच नव्हतं, सगळंच कठीण होतं. कारण की याच्या फिल्म अगोदर भरपूर सिरियल्स वगैरे शूट केल्यात, पण फर्स्ट फिल्म होती, रोहन सरांसोबत होती. थोडं दडपण होतं की कसं करेन, केलं तर चांगलं होईल का. आणि बाईक पहिल्यांदा शिकायला भेटली. शिकलात तुम्ही सगळे ना. आणि स्विमिंगचं जसं आर्यन म्हटला की मला पण स्विमिंग पूलमध्येच पोहता येत होतं, बट विहिरीत कधीच पोहलं नव्हतं. बट असं झालेलं तिकडे की मला पोहायला येत होतं, साजिरीला पोहायला येत होतं. आम्हा दोघांना ड्रम बांधलेले मागे, आणि याला ड्रम नव्हता आणि त्याला ड्रम नव्हता. ज्या दोघांना थोडा कमी कॉन्फिडन्स होता त्यांना ड्रम नव्हते, आणि आम्हाला कम्प्लीट कॉन्फिडन्स होता, आम्हाला ड्रम. आम्हाला येतं असं होतं आमच्यात, पण ते सीन होता त्यामुळे लागलेलं बांधायला. आणि त्यानंतर आयब्रोज करायला सांगितले म्हणजे पिक्चरमध्ये नव्हते, बट शिकायला सांगितले होते. आयब्रोज करायचे समोरच्या, कारण की कसं आईचं ब्युटी पार्लर आहे जसं की दिसतंय सो त्यामुळे. आणि
भरपूर काय शिकायला भेटतं. तुला येतं आयब्रोज करता आता? नाही येत? शेट, तेच राहिलं. हां, नाही पण कारण तो विहिरीचा सिक्वेन्स जसं ही म्हणते ते बरोबर आहे, कारण की ज्यांना पोहायला येतो त्यांना ड्रम होते ड्रम होते. आणि ज्यांना पोहायला येत नाही त्यांना सुट्ट ठेवलं होतं. त्यामुळे मी अर्धा सीन तर डिरेक्ट मी विहिरीत उतरूनच डिरेक्ट केला. वाव, येस. माझं होतं की ताकुंबा गाण्याचा जो डान्स होता ना, झालं काय की 3 दिवस आमची प्रॅक्टिस झाली गाण्यावरती. 3 दिवसात तो डान्स बसवला. बरं इतके पाय दुखत होते ना की म्हणजे आमचं झालं नाही जायचं, प्रॅक्टिसलाच नाही, तिसऱ्या दिवशी. बरं त्याच्या एका दिवसानंतरच आम्ही श्रीवर्धनला निघालो आणि श्रीवर्धनला गेल्यानंतर आम्ही गाडीतनं वगैरे उतरलो. आमच्या बॅग्स आईबाबांकडे दिल्या आणि आम्हाला तिथे उभं केलं, गाणं लावलं, नाचायला लावलं. मी आम्हाला रूमवरती पण नाही जाऊन दिलं. आणि त्यानंतरचे जे 2 दिवस जे उन्हात आम्ही नाचलोय, दॅट वॉज अ टास्क. बस बाकी काय मस्त नाचलं. आणि टाकुंबा गाणं खरंच खूप मस्त आणि व्हेरी एनर्जेटिक आणि कमाल स्टेप केले. म्हणजे ऍक्च्युली मी तुम्हाला विचारणार होते आल्यावर तिघांनी, तुम्ही प्रो लेवलचे डान्सर आहात का सरांनी करून घेतलंय? नाही मी काही नाही केलंय. आमचे कोरिओग्राफर आहेत स्टॅनली डिकोस्टा. पिक्चरची 3 गाणी त्यांनीच कोरिओग्राफ केलेली आहेत आणि ही सगळी त्यांची आयडिया आणि सगळी एनर्जी त्यांनीच दिलेली आहेत. पण हे सर हे तिघं गणपती डान्सर आहेत का छान नाचतात? हे गणपती डान्सर पण नाहीत, बाथरूम डान्सर आहेत की नाही मला प्रश्न पडला होता. कारण की माझ्याकडे व्हिडिओ आहे त्यांचा, त्यांना आठवत असेल, त्यांना तयार केले गेले ऑब्व्हियसली तयार. आणि हे सगळं स्टॅन्सर. वाव, कसं होतं ताकुंबा? सोपं होतं? कसं नाचू? सोपं होतं. मजा केली? हो. येस. तुम्ही दोघं? ट्राय करत होतो चांगलं करायचं, बट बापरे, बिचारे माझी सगळी थकले बोलून. थँक्यू सर. याच्यापेक्षा भारी काय असेल? निर्माते मस्त आणून देतात. खोटं बोलावणार. खूप बस मग मी उभं डान्स करायला लावला ना. आई ग, एवढ्या आणल्या मस्तानी. थँक्यू निर्माते. हा, येस. पुढे काय चालू होतं? सांगत होता. हा, तू ट्राय करत होतास ना नाचायचं. मस्तानीच्या गडबडीत विसरलेस ते. हा, पाय तर तेवढेच दुखत होते. बसायची पण वांदे होते असे. हा, काहीतरी. अरे खरं होतं ते, खरंच एकदम सॉलिड पाय दुखत होते. तरी पण जेव्हा शूट करायचं ठरलं तेव्हा विसरायला झालेलं की चला करायचं. नाही, ते म्हणतात ते बरोबर आहे. 3 दिवस प्रॅक्टिस, हा, ट्रॅव्हल केल्यावरती गावात प्रॅक्टिस. कारण काय होतं, ह्यांची प्रॅक्टिस झाली होती पण गावात मागे जी मुलं नाचण्यात आहेत, श्रीवर्धनमध्ये कधीच कोणी आत्तापर्यंत शूट केलेलं नव्हतं. आणि आम्ही व्हेंटिलेटरचं 2-3 दिवसाचं शूट केलं होतं, पण त्याच्यात डान्स असा सिक्वेन्स नव्हता, इतका हेवी डान्स. तर तिथल्या लोकांना पण तयार करण्यासाठी ह्यांची एनर्जी जोपर्यंत त्यांच्यासोबत मॅच होत नाही, तर त्यामुळे 3 दिवस तिकडचे, 2 दिवस श्रीवर्धनचे, 5 दिवस डान्सची प्रॅक्टिस आणि नंतर 2 दिवस शूट. सो 7 दिवस नाचतातच आहेत बिचारे. वा. पण इथून पुढे जेव्हा केव्हा एप्रिल मे 99 या चित्रपटाचं नाव तुमच्या समोर येईल किंवा बोललं जाईल त्या चित्रपटाबद्दल, तेव्हा तुम्हाला एखादा अनुभव किंवा एखादा सीन खूप आठवेल. मे बी तो तुमचा पर्सनल फेवरेट असेल किंवा तो खूप करायला शूट वाईज, डिरेक्ट वाईज किंवा परफॉर्मन्स वाईज करायला कस लागला म्हणून असेल, तर तो सीन कोणता सांगाल तुम्ही मला? क्लायमॅक्स नका सांगू फक्त. कोणापासून सुरू करूया? आर्यनपासून सुरू करू? वाटतं आमचा 3ऱ्या शेड्यूलचा जो शेवटची क्लॅप आम्ही दिली तेव्हा पाऊस पडलेला. त्यामुळे आणि असा एक सीन होता, आम्ही डोंगरावर टीझरमध्ये दिसतोय, 3 नावं लिहिलेली आहेत. त्यामुळे आम्ही 1 तासात ते वर चढून, म्हणजे 1 तासात पण नाही, अर्ध्या तासात वर चढून सगळं शूट करून आम्ही खाली उतरलेलो. आणि ते फटाफट 2 मिनिटात आम्ही तो पूर्ण डोंगर चढलो आणि उतरलो. त्यामुळे आणि असं चढणं उतरणं आम्ही 3दा केलं. 3दा गेलं. क्लायमेट फ्रिक्वेंटली चेंज होत होता. कधी पाऊस पडत होता, कधी अचानक ऊन, कधी परत ढग येत होते. त्यामुळे आणि ड्रोन शॉट होता तो, आणि ड्रोनची बॅटरी त्यात गडबडत होती. त्यामुळे नाही, ड्रोनची बॅटरी गडबडत नव्हती, बिकॉज ऑफ द विंड आणि पाऊस. ह्याच्यानी काय होतं, तर तो फ्लाय व्हायला त्याला प्लेस मिळत नव्हती. की तो फ्लाय झाल्यानंतर त्याला एक ब्रिदिंग स्पेस लागते ना सेटल व्हायला, ती मिळत नव्हती त्याला ती. अच्छा, तर तो आठवेल आलेला. साजिरी? बाकी सगळे सीन्स खरं एकत्र आहेत, पण मला जो सीन आठवेल तो एक फोन कट आहे फिल्ममध्ये, जो मला असं वाटतं पहिल्या ऑडिशन, म्हणजे पहिलं आम्ही भेटलो होतो तेव्हा एक असंच सहज करून बघूया वाला जो हाच एक सीन होता. त्यानंतर साधारण लुक टेस्टला वगैरे पण मी तोच सीन केला. मी वर्कशॉपमध्ये सगळ्यात काम पण त्याच सीनवर केलं आणि तो सीन शूट करायला 10 मिनिटं लागली फक्त. सो हे खूप म्हणजे
एक जर्नी होती त्या सीनची की खूप प्रचंड वर्क केल्यावर आता शेवटचा शॉट हां फोन कट करून टाकूया आणि मग तो झाला पटकन आणि पॅकअप झालं. त्यामुळे तो सीन माझ्या लक्षात राहील खूप. सर मी सांगू नाही शकणार त्या ऑब्विसली सीन युअर बेबी. पण नाही सीन बद्दल नाही सांगू शकणार की तो सीनची ब्युटी फिल्म मध्येच आहे बघण्याची, पण त्याच्यामध्ये काही कल्चर आणलंय जे कल्चर आणलंय ते मला करताना स्वतःलाच आनंदही वाटत होता, दुःखही वाटत होतं, कारण की इतकं फिल्मच्या सेटवरती उभारणं सोपं नव्हतं. कारण की ह्या सगळ्यांना, कारण की त्या दिवशी सेटवरती चमचा घ्या मस्तानी खायला. हो थँक्यू दादा. थँक्यू. त्या दिवशी सेटवरती कमीत कमी सांगतो मी 250 तरी माणसं असतील, 250 ते 270. तर त्या एकत्र त्या लोकांना त्या कल्चरमध्ये बांधणं. सर सगळी श्रीवर्धनचीच. हो सगळी तर त्यांना एकत्र बांधणं आणि अशा सिच्युएशन्सला तर ते जरा डिफिकल्ट होतं मला. सर साहेब एप्रिल मे 99चं पूर्ण शूटच लक्षात राहील, कारण की जे लोकेशनवर शूट केलं आहे एकदम पीस जो बोलतो ना आपण, एकदम शांत वाटत होतं आणि शूट करायला पण मजा येत होती. अजून काय सांगू मी. 5:30 अर्धा तास बाकी अजून. सिम्पटम्स येत आहेत. हळूहळू येत आहेत. माझं लक्षात राहील असा तो सीन म्हणजे कुल्याचा जो आमचा दाखवलाय तोच मला लक्षात येईल. नव्हता माझा दिसत होता. आर्यन आणि मी आम्ही इतके मस्तीखोर की ह्याची ना चड्डी कशी कालांतरावरती यायची. तर आम्ही सरांना सांगायचो सर खाली आले, सर वरती आले खाली घ्या. सेम झाला माझा आता, सर वरती आले खाली घ्या. आणि नंतरचा सीन जो माझ्या लक्षात राहील तो म्हणजे जो शेवटचा जो आर्यन बोलला त्या अरावली बीच होते ना हे तो नाही खवणे बीच नाही जो कुठला बीच तो त्या बीचला. तर तिथे लास्टला ना एक शॉट राहिलेला आणि सगळ्यांनी गिव्हअप केलेलं, म्हणजे कॅमेरामॅन आणि सगळे रोहन सर वगैरे बोलले की आता नाहीच मिळू शकत. आणि कारण पाऊस एवढा होता. मग आम्ही सगळे खाली आलो आणि बरंच अंतर होतं ते. आम्ही आलो आणि मग सर बोलले की एक शॉट घ्यायचा आहे, बोला कराल की नाही. आणि आम्ही काही न विचार करता जे 4 जण पळत सुटलोय ते आम्ही डिरेक्ट वरती गेल्यावरती तो ड्रोन शॉट घेतला आणि मग खाली आलो. तो एक कारण की अगदीच ढगाळ वातावरण झालं होतं त्यामुळे मी एकदमच सगळं झालं आणि ते एक शॉट राहिलेला असं झालं की एकच शॉट राहिला यार. आणि तेव्हा तो पाऊस वगैरे इतका इम्पॉर्टंट शॉट आहे. फिल्म बघितले त्यामुळे कळेलच की कुठला शॉट होता तो. येस क्या बात. खूप मस्त. आणि एवढ्या सगळ्या मेहनतीनंतर हा चित्रपट तयार झालाय आणि 16 तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटल्या. तर आता समर हॉलिडेज चालू आहेत. शाळा कॉलेजच्या मुलांचे आमचे नाही आहेत, आम्हाला काम करावं लागतं. कॉर्पोरेट लाईफ काही नाही करू शकत. सो जाता जाता साजिरीला सांगूया का आपण समर हॉलिडेजला. नाही पण कॉर्पोरेट लाईफ जरी असलं तरी तुम्हाला सुट्ट्या एन्जॉय करायला मिळणार ना 16 मेला. 16 मेला एन्जॉय करायला मिळणार ना. मी अजून एकदा बघणार आहे हा चित्रपट, कारण मला जेन्युअनली एक तर मला गाव नाही आहे, जे काही आहे ते सगळं इकडेच आपली जन्मभूमी कर्मभूमी. त्याच्यामुळे ते बघून मला इतकं छान वाटत होतं की यार काय दिसतंय, किती सुंदर दिसतंय. इनफॅक्ट मी इथे आल्याला उज्ज्वल मला पण सांगत होते की यू मस्ट वॉच दिस मूवी, कारण त्या कोकणातल्या आहेत. म्हटलं हे तर म्हणजे तुम्ही बघा, तुम्ही खूपच रिलेट कराल हा पिक्चर. सो जाता जाता साजरीला सांगूया समर हॉलिडे गायला आणि आपण मस्तानी खाऊया. सगळेच गातो आम्ही, म्हणजे सगळे गातात का हे सगळे चांगलं गातात बऱ्यापैकी. ठीक आहे चला चालेल सुरू तू. हा समर हॉलिडेची मजा, चला इंग्लिश आज बोलू जरा. नको वॉज वॉट वेअर नको दिस दॅट देर. डोक्याला शॉट नो नो नेवर बस करना. इंग्लिशची भानगड शब्द हे सारे अवघड, हृदयाची वाडे धडधड बस करना. शट अप. इंग्लिश नाही भानगड, वर्ड्स ही नाही जड जड, स्टॉप कर आता बडबड बस करना. शट अप. क्या बात. खूप मस्त. थँक्यू सो मच. हे गाणं गायलंय भूमी प्रधान. Yes. सो आणि रोहन प्रधान. रोहन येस रोहन आणि भूमी त्यांनी लाईव्ह परफॉर्म सुद्धा केलं होतं गाणं. मजा आली तुमच्या सगळ्यांची गप्पा मारून. सो आता ही आमरसपुरी संपवा. तुमचं समर हॉलिडेज थोडेसे का होईना इथे एन्जॉय करा
राजेश सरांनी आपल्याला मस्तानी दिलेली आहे फ्रीमध्ये, तीही आपण खाऊया. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट सगळ्यांना. थँक्यू सो मच. थँक्यू.